रात्री तू चहा पिते, सकाळची अन्नाची टिफिनचा भांडी, काहीही बोलते, चपाती भाजी आणि सगळं नाश्ता बनवते मी तिला. महिना सहन करायलाच लागते, पण आपल्या समोरच होतात, आपल्या घरातच होतात, किचन मध्ये बसून केलं सगळं तर प्रॉपर होऊन जातात. म्हणजे कमीत कमी खर्चामध्ये मोठा लुक येतो बघा. आता कमीत कमी आपल्याला किती लाख रुपये खर्च झाले, पण किचन असं वाटतंय की 10 लाखाचं बनवलंय. गुड मॉर्निंग, नमस्कार. गुड मॉर्निंग, नमस्कार सर्वांना गुड मॉर्निंग. उमा मॅडम तुम्हाला पण गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. कितीदा सांगितलं रात्रीच भांडी घासून घे. आता सकाळी उठल्या बघा भांडी घासायचं काम करते. तू सकाळी चहा पिते, सॉरी रात्री तू चहा पिते, रात्री तू सगळं वापरते. रात्रीचं जेवण भांडी असतात ते खूप असतात, ते भांडी ऑलरेडी घासून रात्रीच ठेवलेलं आहे. हे सकाळची अन्नाची टिफिनचा भांडी आहे. काहीही बोलते, चपाती भाजी आणि सगळं नाश्ता बनवते मी तिला, त्याची भाजी आहे. ऍक्च्युली मीच 9 वाजता उठते, मलाच नाही माहिती आणि कधी शाळेत जाते कधी काय माहित नाही, रात्री भांडी किती असते ते काय माहित नाही, फक्त बडबड करायला माहितीये. उगाच टोमने मारतो आणि फसलोय बघा. ही रात्रीची भांडी नाहीये, सकाळीची भांडी आहे. तुम्हाला अप्रिशिएट करून आता व्हिडिओला सुरुवात करूया. अप्रिशिएट काय करायचं, सर्व लेडीजचं काम आहे, अप्रिशिएट काय करायची गरज नाहीये. तर बरेच कमेंट येतात की किचन खूप सुंदर झालाय, किचन बद्दल भरपूर जण माहिती विचारतात की कोणते कोणते लॅमिनेट वापरले, हे कुठनं मागवला, हे कार्पेट कुठनं मागवला, एकूण खर्च किती झाला. बरेच जण काही ना काही प्रश्न विचारत असतात. आणि डोर का बदलून गेला ते आजचे प्रश्न असेल. ही चिमणी कुठे गेली तो पण प्रश्न येणार आहे आता. तर चिमणीचा पहिलेच सांगूया. चिमणीला जसं सांगितलेलं थोडी खाली घ्यायचा आपला प्रोग्राम सुरू आहे. ओके, तर सुरुवात करूया आपण. किती खर्च झाला एक्सप्लेनेशन करूया व्हिडिओला. चला. जेव्हा आपला किचन होता तेव्हा आपल्याला थोडी अडचण व्हायची, तेव्हा आम्ही विचार केला की आपण डबल साईड दोन्ही साईडला आपण ओटा बनवूया आणि किचनला नवीन किचन बनवायला सुरुवात करूया. तर आम्हाला कॉन्ट्रॅक्टर होते रवी साहेब, ते भेटले. तर रवी साहेबांना आम्ही ओव्हरऑल कॉन्ट्रॅक्ट दिला ना, इन्क्लुडिंग ऑल, म्हणजे टाईल्स पासून, ग्रेनाइट्स पासून, आणखी काय सिमेंट पासून, ग्रिलच्या पेंटिंग पासून, म्हणजे खालच्या टाईल्स पासून वरची सिलिंगची पेंटिंग पर्यंत, ग्रिल पेंटिंग पासून सिमेंट आणि सर्व काही इन्क्लुडिंग त्यांना आम्ही कॉन्ट्रॅक्ट दिला होता. आणि त्यामध्ये असं ठरलं होतं की आमचा 1 रुपया लागणार नाही. सर्व काही जे काही मटेरियल येईल, प्लॅटफॉर्मचे कडप्पे असू दे किंवा सर्व काही असू दे, ते सर्व रवी शेड घेऊन येणार. तर त्यालाच आम्हाला किती पैसे लागले? 2.5 लाख रुपये ना. तर ते सर्व इन्क्लुडिंग जे काही तुम्हाला दिसतंय, आमचा वरचा 1 रुपया नाही गेला. प्लंबिंगचा पण चार्जेस त्यांनी त्याच्यामध्येच होत. त्यांनी फक्त प्लंबरची वस्तू आपण घेऊन आलो ना, वस्तू आपण घेऊन आले म्हणून तो चार्जेस 5000 एक्स्ट्रा लागला होता. पण प्लंबर पण त्याच्यामध्ये इन्क्लूड होता. आणि हे सर्व त्यांनी टाईल्स पासून जे काही बघताय फर्निचरचं काम सोडून त्यांनी 2.5 लाखामध्ये केलंय. या स्लायडिंग पण त्या स्लायडिंग पण त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे. फक्त आपले जे ग्रिल आहे ते वरचं आहे ते जुनच आहे आणि खालचं आपण नवीन करून घेतलं. तर ते सर्व आपल्याला 2.5 लाखामध्ये त्यांनी करून दिलंय. सर्व करताना आपल्याला या टाइल्स वरती कमेंट आल्या होत्या की टाइल्स तुम्ही खडबडी का घेतल्या है ना. तर या टाइल्स जर तुम्ही किचन तुमचा बनवताय तर तुम्ही या टाइल्स प्लेन घ्या, म्हणजे जे काही तेल वगैरे उडेल ते अटकणार नाही. आणि मेनली ग्लॉसीसाठी जा. आणि जर तुम्हाला कॉन्ट्रॅक्टरचे पैसे कमी करायचे असतील तर तुम्ही सिमेंट पासून सर्व काही त्यांना द्या. फक्त टाईल्स आणि जे काही सिंक वगैरे जर तुम्हाला लागत असेल पसंतचा तर ते तुम्ही तुमच्याकडे घ्या, मग तुम्ही आणखी पैसे वाचवू शकता त्याच्यामध्ये. पण आपल्याला काही चॉईस होती तशा आपण आणल्यात बघा. ते आपल्या चॉईसवर असतात, ते 19-20 खर्च इकडे तिकडे होऊ शकतात त्याच्यावर. पण आमच्या टाईल्स खूप महाग होत्या, ते आमचे कॉन्ट्रॅक्टर सांगत होते त्यांना खूप जास्त जड जात आहे. ऍक्च्युली हे वाला थोडा महागच होता, आपला डिझाईन वाला पण मागितला होता म्हणून तो सिंपल वाला पण आहे. पण त्यांनी जे काही ठरलं होतं ते प्रॉपर करून दिलं. आणखी एक जे आमचे किचन बघायला येतात ते सांगतात की तुमचे प्लॅटफॉर्म थोडे छोटे झालेत. म्हणजे हा गॅसचा प्लॅटफॉर्म तर चांगला आहे, पण हा जो कटिंगचा आपण प्लॅटफॉर्म केलाय तो थोडासा कमी केलाय ना. तिकडे एक आमच्या कॉन्ट्रॅक्टरची चूक झाली की त्यांनी जो मेजरमेंट दिला तो इकडे जो खाचा बनवतात ना तिकडनं आम्हाला मेजरमेंट दिला. तर त्यांना जरासं डोकं लावून आता एवढी मोठी भिंत बनवली तर हा प्लॅटफॉर्म इथपर्यंत घेतला पाहिजे होता. ती थोडी गडबड झाली आपली, है ना. ते त्यांचीच गडबड होती आणि आपलं लक्ष नव्हतं, आपण थोडी तेवढं लक्ष दिलं. आपल्याला काम झाल्यावरती समजते ना की काय गडबड आहे, पण ते कॉन्ट्रॅक्टरचा कॉल होता
त्यांनी करून घेतला पाहिजे होता, नाहीतर आणखी आमचे प्लॅटफॉर्म मोठे झाले असते आणि आतमधलं स्टोरेज पण मोठं झालं असतं. तर ती चूक तुम्ही करून घेऊ नका. ही जेवढी मोठी भिंत बनवाल तेवढे मोठे तुमचे प्लॅटफॉर्म असले पाहिजे. हे बघा आमच्या इकडे कितीतरी गॅप गेलाय आणि या बाजूला पण तेवढाच गॅप गेलाय ना. हा, थोडाफार इकडे तिकडे आपलं होऊन जातात, कारण आपण फुल टाइम लक्ष देत नाही त्यांच्यावर. पण जेवढं होईल, अगर तुमच्याकडे टाइम असेल तर तुम्ही त्यांना सांगत जावा की असं असं आहे म्हणून. तर आणखी एक कमेंट आली होती, फ्रीज, आपली शेगडी आणि सिंक एका लाईन मध्ये. तर आपला प्रयत्न होता उमा की इकडे शेगडी सिंक टाकायचा ना. हा, पण एवढा पाईपलाईन फिरवून आणायला लागेल आणि त्याच्यानंतर ते पाईपलाईन चोकअप वगैरे होते, त्याचा प्रॉब्लेम येणार इथपासून इथपर्यंत आणायला. म्हणून आम्ही सर्व काही तिन्ही गोष्टी एकाच लाईन मध्ये गेल्यात. पण तुमच्या इकडे जर असे डबल तुम्ही किचन बनवताय, प्लॅटफॉर्म बनवताय आणि इथे काय प्रॉब्लेम नसेल आणि वास्तूच्या हिशोबाने शेगडी या साईडला येत असेल, तर तुम्ही असाच किचन बनवून लेफ्ट साईडला पण सिंक घेऊ शकता ना. हा, एकदम आरामदायक होईल तो. आणखी एक कमेंट आली होती की स्लायडिंग ग्लास कोणती वापरली. रोज गोल्ड आहे ना. रोज गोल्ड. सर्व ज्याही काय तुम्हाला काचा दिसतात त्या सर्व रोज गोल्ड आहेत. बघा अजूनपर्यंत आपला जो खर्च झालाय तो 2,55,000 बघा, प्लंबरचा आणि कॉन्ट्रॅक्टरचा. त्याच्यानंतर येते गॅस पाईपलाईन. जेव्हा आपण किचनचं काम करतो तेव्हा गॅस पाईपलाईन ही काढावी लागते आपल्याला. तुमच्याकडे सिलेंडर असेल तर तुमचा हा खर्च वाचेल है ना. ते मीटर वगैरे काढायला येतात, पाईपलाईन वगैरे काढायला येतात, पर स्क्वेअर मी तुमच्याकडनं चार्ज करतो. थोडा जास्त असतात, म्हणजे ते चार्जेस त्यांचे इनबिल्डच असतात, ते आपल्या हातात नसते तो. तर त्यांनी रिमूव्हलचे आमच्याकडनं 1,400 रुपये घेतले आणि जेव्हा इन्स्टॉलेशनला आले तेव्हा किती 4,000 रुपये घेतले. 3,500. आणि ते सांगत होते की हा जो पाईपलाईन आहे तो तुम्ही तुमच्या प्लॅटफॉर्मच्या खालनं घ्या आणि या ग्रेनाइटला छोटासा होल करा आणि ही पाईपलाईन बाहेर काढा, म्हणजे ते कन्सिलिंग होईल असं सांगत होते ना आपल्याला. हा, पण आम्ही विचार केला, आमच्या मेस्त्रीचा विचार घेतला. त्यांनी सांगितलं की ग्रेनाइटला चुकून तुम्ही होल पाडू नका. हा, जर तुम्ही ग्रेनाइटला होल पाडला, आता ही बघा उमा कशी जागा वगैरे पुसते, पाण्याचं काम करते, तर तो सर्व पाणी फर्निचर मध्ये जाते आणि हळूहळू तुमचा फर्निचर जे काही तुम्ही बनवलंय ते खराब व्हायला सुरुवात होते. हा, तर तुम्ही लक्षात ठेवा, जर तुमच्याकडे गॅस पाईपलाईन असेल किंवा तुमचा सिलेंडर ही खाली असेल तरी पण तुम्ही कधी ग्रेनाइटला होल पाडू नका. काहीतरी जुगाड करा आणि तो सिलेंडरचा पाईपलाईन जी पाईप आहे तो बाहेर काढून कसा तरी, पण कधी ग्रेनाइटला होल पाडू नका, नाहीतर सर्व काही खराब होईल तुमचा फर्निचर. हळूहळू पाणी जाऊन वर्ष 2 वर्षांनी पूर्ण खराब होईल. आता गॅस लाईनचा पाईपलाईनचा काम झाला, आता खर्च येतोय तो आपल्या इलेक्ट्रिशियनचा. इलेक्ट्रिशियन म्हणजे आता एवढा किचन भारी बनवणार आपण, तर सर्व काही कन्सिलिंग करायला लागते आपल्याला, वायरी जे काही आहे. तर जेव्हा रवी साहेबांचं आमच्या तोडफोडचा काम चालू होता तेव्हाच इलेक्ट्रिशियन आला. त्यांना सांगितलं आम्ही कुठं काय पॉईंट पाहिजे, त्यांनी त्या हिशोबाने वायरिंग फिरवली. चिमणीसाठी, फ्रीजसाठी, यासाठी सर्व काही लागणारी वस्तू जे काही पॉईंट होते ते बनवले. आणि या प्रोफाईल लाईटबद्दल पण सांगितला, बॉक्समध्ये लाईट पाहिजे ते पण सांगितला, 2 लाईटी वर पाहिजे, 2 बाहेर पाहिजे. जसं काही तुमचा रिक्वायरमेंट असेल त्या हिशोबाने तुम्ही सांगू शकता. तर त्याला किती खर्च झाला आपल्याला? 20,000. म्हणजे अजूनपर्यंत त्यांनी 10,000च घेतलेत आमच्याकडनं, आणखी बोलते थोडे बाकी आहे. तर अप्रॉक्स आपण 20,000 पर्यंत इलेक्ट्रिशियनचा खर्च झाला असं सांगूया. त्याचे 10चे 5 पण असू शकतात, 8 पण असू शकतात किंवा 10चे 15 पण असू शकतात, पण आपण अप्रॉक्स 20 पकडूया. तर किती झाले? 2,55,000 + 20, 2,75,000. नंतर आली आपली चिमणी. ही चिमणी आता गायब आहे, उडायला फिरायला गेली. पाऊस आहे म्हणून. पण तुम्ही चिमणी आणायला जाताय तर त्याच्यामध्ये तुम्हाला सेमी ऑटोमॅटिक, फुल्ली ऑटोमॅटिक भरपूर काही ऑप्शन मिळेल. 12,000 पासून चिमणी आहेत ना. पण आपण 19,600ची चिमणी आणलेली. आमचे किचन बघायला येतात, त्या पहिल्या नॉईस चेक करतात आणि बोलतात तुमचा चिमणीचा नॉईस खूप कमी आहे. पण तुमच्या बजेटच्या अनुसार तुम्ही आणू शकता. आणि इन्स्टॉलेशन चार्जेस किती गेले आपले चिमणीचे?
2,500 ते म्हणजे तुमच्या त्यांचे चार्जेस असतात ते. आणि तुमचे जे कटिंगला घेतात ते जे कटिंग असतात ना, त्यांचे बोर्ड असतात ना, जे इथे आहे प्रणित इथे लावलेला आहे, त्याचे चार्जेस वेगळे असतात ऍज पर तुमची साईज कटिंग करायला. आणि हा पाईपलाईन जेवढा मीटरचा असेल तेवढ्या मीटरचे ते चार्जेस घेतात. म्हणजे एक्झॉस्ट. तर ते पकडून आमचे 2,500 घेतलेले ना. तर 19,000 प्लस 2,500 म्हणजे 20,000 आणि 22,000 गेले आमचे चिमणीला. तर 2,75,000 प्लस 22,000 म्हणजे 95,97. 2,97,000 चिमणीमध्ये. नंतर आली आपली गॅस शेगडी. शेगडीला किती गेले? 9,500 आणि 10,000 इन्स्टॉलेशन पकडून. 350 त्यांचे पाईप इन्स्टॉलेशन म्हणजे 10,000 सिलेंडर असतात त्यांचा म्हणून. हे बघा 10,000 गेलेत आमचे शेगडीला. तर तो पण खर्च ऍड करून 297. कसं जातात ते समजत नाही आपल्याला. 3,07,000 म्हणजे तुमचा बजेट 1 लाखाचा असला तर 2 लाखावरती तो आरामात जातात. कारण आपण काय विचार करतात, नवीन किचन आहेत, आपण हे घेऊ ते घेऊ, चांगलं घेऊ, मग तो थोडा आपलं मन डायव्हर्ट होऊन जातात. आणि हे घेऊ ते घेऊ त्याच्यामध्ये उमा मॅडमची शॉपिंग पण होती. हे बघा हे सर्व जे काही दिसते तुम्हाला फ्लोरिंगला ते पण तू खरेदी केलंस ना. अमेझॉन वरून खरेदी केलं. एक्सेसरीज किचन किचन एसेन्शियल ते पण घेतलेत. त्याच्यामध्ये ते 8,000 गेले. हे खर्च तुम्ही आपण जॉईन नका करू याच्यामध्ये, कारण ते तुमचं मर्जी आहे. कारण तुम्ही जुनं पण वापरू शकता. याच्यामध्ये आमचे डब्बे वगैरे सर्व काही आले ना. स्टोरेज आयटम्स पण आलेले आहेत. हे डब्बे वगैरे सर्व घेतलेत आम्ही. स्टोरेज आहे, कांद्याचा आहे. परत छोटा मोठा मी भांडी पण घेतलं. दूध उकळायला तुम्ही बघितलं होतं तसं ते भांडी घेतलं, मॅट घेतलं, असं फ्रीज मध्ये टाकायचं ते पण घेतलं. आणि हे सर्वजण मला नेहमी सांगत असतात ते तुम्ही प्लास्टिकचे वापरू नका कटिंग बोर्ड, तर ते पण मी चेंज केलेलं आहे कटिंग बोर्ड. तसं खूप सारे जस्ट टिश्यू होल्डर ते तुमच्यावर आहे. ते आपण ऍड नको करूया खर्चामध्ये. 3,07,000 ठेवूया. त्याच्यानंतर शेवटी आला आपला फर्निचर. आता फर्निचरला किती खर्च झाला त्याच्या आधी आपल्याला कमेंट आली होती की ॲक्रेलिक का नाही केला. तर ॲक्रेलिकला मी मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलं की 2 वर्षामध्ये असे फुकते ते, असं त्यांनी सांगितलं ना मिस्त्रीनी. म्हणून आम्ही ग्लॉसी लॅमिनेट सनमायकामध्ये गेलोय बघा. आणि ग्लॉसी लॅमिनेट सनमायकामध्ये पण छान लुक येते. असा काय नाही की ॲक्रेलिकमध्येच येते. तुमच्या बजेटच्या हिशोबाने तुम्ही जाऊ शकता. जे कोणी ॲक्रेलिक करतात ते मिस्त्री बोलतात ते 2-3 वर्षामध्ये डिझाईन बदलतात है ना. तर तुमचा बजेट बिंदास असेल तर बिंदास ॲक्रेलिक करा तुम्ही. जर तुमचा बजेट लिमिटेड असेल तर तुम्ही सनमायकासाठी जाय बघा. आणि एन्क्वायरी पण केलं थोडंसं, ते समजलं की म्हणजे भरपूर जण इकडनं आम्ही कोटेशन काढला. कंपनीच्या यांना पण कॉन्टॅक्ट केला होता, पण कंपनीचं काय ते फिटिंग घेऊन जातात आणि फिटिंग मध्ये कुठे ना कुठे गडबड होते. म्हणून आम्ही असंच होममेडच करायचा प्रयत्न केला. धूळ होतात घरात, म्हणजे 1.5 महिना सहन करायलाच लागते. पण आपल्या समोरच होतात, आपल्या घरातच होतात, किचन मध्ये बसून केलं सगळं तर प्रॉपर होऊन जातात. म्हणजे कमीत कमी खर्चामध्ये मोठा लुक येतो बघा. आता कमीत कमी आपल्याला किती 5-1 लाख रुपये खर्च झाले, पण किचन असं वाटतं की 10 लाखाचा बनवलंय आहे ना. त्याच्यानंतर प्रणित आपल्याला कमेंट आलेली की कुठलं लॅमिनेट तुम्ही वापरलेलं आहे, त्यांना खूप जास्त आवडलंय. हे जे कॉम्बिनेशन आहे ते तुम्ही कसं केलं, म्हणजे कसं तुम्ही चूज केलं ते त्यांना पाहिजे. तर त्यांना कोड पण पाहिजे. तर कोड मी स्क्रीनवर देण्याचा प्रयत्न करतो. पण हा जो स्नो व्हाईट आहे तो कसा आम्ही चॉईस केला ते तुम्हाला सांगतो. तर त्या दिवशी काय झालं, राहुल आणि मी वारीला जाणार होतो आणि आम्ही ऑलरेडी याच्यामध्ये थोडासा ग्रेइश कलर आम्ही मागवला होता. कारण हा जो तुम्हाला स्नोई व्हाईट दिसतंय तो बुकमध्ये नव्हता आमच्या. तर राहुलला आम्ही शेअर केला की आम्ही हे लॅमिनेट्स वापरतोय. तर राहुल म्हटलं की हा तुमचा जो ग्रेइश कलर आहे तो तुमच्या टाईल सोबत जाणार नाही. म्हणजे लकीली बघा कसं झालं ते. वारीला जाण्यासाठी तो मला विचारायला आलेला, दादा काय काय घेऊ मी त्याच्यासोबत, आणि त्यांनी आम्हाला हा स्नोई व्हाईट साठी हे पाठवलं ना. तर आम्ही मेस्त्रीला सांगितलं की हा जो कलर आहे जो आम्ही चॉईस केला लॅमिनेट तो मॅच नाही होणार, आणि तो त्या टायमाला हा चेंज झाला. तो ग्रेइश झाला असता, थोडासा व्हाईट नाही झाला असता. तर हा बुक मध्ये अवेलेबल नसतो, तुम्हाला तिकडे जाऊन गोडाऊन मध्ये जाऊन शोधावं लागतं ते. हा काम तो आमच्या मेस्त्रीनी केला आणि मस्त एकदम मॅचिंग कलर शोधून आणलाय बघा. तर त्याचा मी अप्रॉक्स कोड देण्याचा प्रयत्न करतो. त्याचा नाव नंबर
तर तुम्ही तिकडे जाऊन परफेक्ट तुमचा जो टाईल सोबत जाईल तो तुम्ही कोड शोधून असा वरचा जो काही आहे ते तुम्ही करू शकताय ना, लॅमिनेट वापरू शकताय बघा. आणि ब्लॅक कलर तर आम्ही त्यांना सांगितलं की ब्लॅक पण ग्लॉसीमध्ये आणा आणि त्यांनी तो मॅचिंग ब्लॅक ग्लॉसी आणलाय बघा. आणि बेस्ट आहे ते चॅट जीपीटीचा मदत घ्या. आम्ही पण चॅट जीपीटीचा मदत घेतलेलो. आम्ही सर्व खोपरा हे करून त्यांना विचारलेलं चॅट जीपीटीला की आमचं किचन मध्ये कुठलं कलर सूट होईल. आणि आमचा प्रणितचाच होता की व्हाईट आणि ब्राऊन आहे, ते चांगलं दिसेल काय म्हणून चॅट जीपीटीला विचारलं, तर त्यांनी पण आपल्याला हेल्प केलंय. चॅट जीपीटीची पण भरपूर मदत घेऊ शकता तुम्ही. आणि हा जो आहे तो आम्ही लाईट घेणार होतो ना, तर उमानी सांगितलं की लाईट नाही चांगला दिसणार, वरती ऑलरेडी लाईट आहे म्हणून थोडासा एक शेड आम्ही डार्क घेतला त्याच्यामध्ये. व्हाईट कलर ऑलरेडी आहे वरती आणि खाली पण एकदम लाईट झालं तर मग चांगलं नाही दिसणार म्हणून हा थोडा डार्क घेतला, टीकूड मध्ये घेतलाय बघा. तर दोन्ही लॅमिनेटचे मी कोड दिलेत, तर तुम्हाला असंच करायचं असेल तर तुम्ही वापरू शकताय बघा. पण कॉम्बिनेशन जो आहे ब्लॅक ग्रेनाइट सोबत डार्क आणि वरती व्हाईट, तो खूप छान वाटतोय बघा. तर झालं ना आता सर्व काही, जे काही आता विसरलो असेल ते तुम्हीच कमेंट करा. आता फर्निचरचा एकूण खर्च किती झाला ते आपण सांगूया. आता हा जो बिलचा बॉक्स बघताय तुम्ही तो, आणि हे केबिन पासून बाकी सर्व जे काही तुम्हाला दिसतंय आपल्या किचन मध्ये इन्क्लुडिंग ऑल, आपल्याला किती सांगितलेले? इन्क्लुडिंग ऑल आपल्याला 2 लाख सांगितलेला. 2 लाख रुपये आम्हाला सांगितले. आणि त्याच्यामध्ये जे काही तुम्हाला दिसते पूल हँडल, प्रोफाईल हँडल आणि ते ट्रॉल्या दाखव आपल्या, या सर्व ट्रॉल्या वगैरे जे काही दिसतात ते सर्व इन्क्लुडिंग आपल्याला त्यांनी बनवून दिलंय ना. आणि त्याच्यात पण आहे ना तो मूवेबल ट्रॉल्या आहेत, त्या काढून तुम्ही धुवू पण शकता. हे बघा, म्हणजे अटॅच नाही आहेत, इझी टू रिमूव्ह आहे. तर एक बाजूला नाश्ता पण बनतोय माझा. पण तुम्ही बघताय 3,07,000 प्लस हे 2 लाख, म्हणजे 5 लाखामध्ये ऑलमोस्ट आपला किचन झालाय है ना. वरचे खालचे तुम्ही 50,000 पकडा, म्हणजे 5.5 लाखामध्ये हा पूर्ण आपला बजेटमध्ये किचन झाला आहे बघा. सर्व काही याच्यामध्ये बसलाय. फ्रीज पण चांगली जागा स्पेस ठेवली आम्ही. आणि सर्व काही एकच सजेशन देईल की जेव्हा तुम्ही चिमणी इन्स्टॉल करताय तेव्हा त्या चिमणीवाल्याला विचारा, चिमणी घ्यायला जाते तेव्हा की किती लेंथ पाहिजे तुमची, नाहीतर ते चिमणीमध्ये काही नाही काही गडबड होतेच. पण तुम्ही बघताय 5.5 लाखामध्ये आपला जो आहे किचन झालाय आणि आपल्या सर्व मंडळींना आवडलाय है ना. हो, तुमचंच कमेंटमुळे आम्ही आज ही व्हिडिओ बनवलेला आहे. कारण आणि खूप जणांनी आपल्याला नंबर पण विचारलाय, त्या नंबर पण शेअर केला मी, मेस्त्रीचा आणि रवी शेठचा. तर दोन्ही आमच्या मेस्त्री फर्निचरवाल्याचा तुम्हाला नंबर देतो, तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा. आणि रवी शेठचा पण नंबर देतो, तर तुम्ही त्यांच्याकडनं असं काम करून घेऊ शकता. पण तुम्हाला कितीला वाटतंय, किती खर्च केलाय असं वाटतंय? 10-1 लाखाचा वाटतंय ना किचन? जास्त वाटते का ते पण सांगा, कमी वाटते ते पण सांगा. पण 5-5.5 लाखामध्ये आपला किचन पूर्ण झालाय बघा. सर्व काही, प्लंबिंग पासून, इलेक्ट्रिशियन पासून, फर्निचर पासून सर्व काही इन्क्लुडिंग ऑल. हे बघा, बाहेरची पेंटिंग पण त्याच्यामध्ये आहे. हा पत्रा पण त्यांनीच लावून दिलाय आणि ग्रिलची पेंटिंग पण त्यांनीच केली. ही जाळी आम्ही लावली, तो एक्स्ट्रा खर्च झालाय. आता डस्टबिनला, जो आमचा डस्टबिनचा डोर आहे त्याला अटॅचेबल डस्टबिन लावायचे आणि चिमणी लावायची आहे, बाकी सर्व काम झालंय. तर हा आमच्या ड्रीम किचन बद्दल इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ होता. बरेच जण प्रश्न विचारतात म्हणून घेतला होता. तर आवडला असेल, माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा. कमेंटमुळेच आम्ही नवीन व्हिडिओ बनवतात. कारण सर्वांना आपण रिप्लाय देऊन बसू नाही शकत, म्हणून आपण एक व्हिडिओज बनवतो त्याच्याबद्दल. तर नक्की कमेंट करा, जे काही तुमचे प्रश्न असतील ते पुढच्या आपण व्हिडिओ मध्ये घेऊ. तर नेहमी आपल्याला सपोर्ट करणारे सुचिता ताई, मोनिका मॅडम, प्रथमेश, असा खूप जण आहे, समीर सर, ते खूप जण आहे, ते आम्हाला नेहमी सपोर्ट करत असतात, म्हणजे कमेंट नेहमी करत असतात. त्यांना पण थँक्यू सो मच. आणि काय तुमचं असेल, राय असेल ते पण नक्की आम्हाला सांगा, है ना. चला, थँक्यू, बाय बाय. नाश्ता करायला या. काय बनवलंय? पोला.